लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंपनी कशी क्रिएट करायची ते पाहिली होती. आपण एक कंपनी क्रिएट केली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणार आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, एक बेसिक ट्रान्झॅक्शन घेतली आहेत मी. एक्झाम्पल, एक प्रोप्रायटर आहे, आता नवीन बिझनेस कोण स्टार्ट करते, तर ऑफकोर्स तो पहिला कॅपिटल इंट्रोड्यूस करेल. तसं त्यांनी 50,000 रुपये कॅशमध्ये कंपनीमध्ये डिपॉझिट केले आणि 30,000 रुपये बँकेमध्ये केलेत. तसंच आता ऑफिस आहे, तर तिथे फर्निचर आपल्याला घ्यावं लागेल. असं त्यांनी एक फर्निचर घेतले, खुर्ची वगैरे असं काय काय, त्याचं कॉस्टिंग आहे 8,000 रुपये. मग त्यांनी काही गुड्स घेतलेत बिझनेससाठी, 12,000 रुपयाचा माल भरलाय. त्याच्यानंतर त्यांनी हे क्रेडिटवर घेतलेत, म्हणजे त्यांनी त्याच्याकडनं माल तर घेतलाय पण त्याचं पेमेंट नाही केले. ह्याला म्हणतात परचेस गुड ऑन क्रेडिट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट म्हणजे असं नाही, ह्याचा अर्थ असा नाही की क्रेडिट कार्डने घेतले. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्याचं पेमेंट नाही केले, पेमेंट तो नंतर करेल, मग 30 दिवसांनी करेल, 20 दिवसांनी करेल, ॲज पर द ॲग्रीमेंट बिटवीन देम. त्याच्यानंतर त्यांनी रेंट रेंट दिलं आहे. त्याच्यानंतर मग हे जे वरती जे माल परचेस केला होता तो त्यांनी खाली इथे विकला आहे. त्याच्यानंतर सेम जसं आपण परचेस क्रेडिटवर केलं तसं सेल क्रेडिटवर केलं. याचा अर्थ काय, त्याने आपण समोरच्याला माल विकला, त्याचं अजून पेमेंट आलं नाही, म्हणून याचं नाव आहे इथे. तसंच मग सॅलरी, इलेक्ट्रिसिटी असे आपले काही ट्रान्झॅक्शन्स आहे, हे आपण आता टॅलीमध्ये आपण रेकॉर्ड करणार. तिथं आपण आता टॅलीमध्ये जाऊया. हे बघा, ही आपण कंपनी बनवली होती आणि इथे आहे नो वाउचर्स एंटर. ठीक आहे. तर आता अजूनपर्यंत कुठलीही वाउचर एंट्री झालेली नाही आहे. तर आता वाउचर एंट्री करायला सगळ्यात पहिलं आपल्याला काही अकाउंट्स बनवायला लागतील, ते आपण बनवूया. आता फर्स्ट ट्रान्झॅक्शन जर तुम्ही बघितलं तर प्रोप्रायटर आहे आणि कॅश आणि बँक. आता प्रोप्रायटरने काय इंट्रोड्यूस केलंय, कॅपिटल टाकले, कॅपिटल इंट्रोड्यूस केले, तर कॅपिटलचं एक अकाउंट लागेल, एक कॅशचं लागेल आणि एक बँकचं लागेल. आता आपण बघूया आपल्याकडे कुठले अकाउंट्स आहे. आता क्रिएट, आता हे बघा लेजर. ठीक आहे. आता पहिला आपल्याला पाहिजे कॅपिटल अकाउंट. आता आता हे अंडर जे आहे ना, ते अंडर कॅपिटल अकाउंट, ह्याचा अर्थ काय, तो एक ग्रुप आहे. ठीक आहे. आता समजा 3 पार्टनर्स आहेत, तर रमेश कॅपिटल अकाउंट, सुरेश कॅपिटल अकाउंट, त्याचं ग्रुप कॅपिटल आहे, पण आपल्याला वरती त्याचं नाव द्यायचं आहे. आता अकाउंट, ठीक आहे, असं मी एक अकाउंट बनवत आहे, याचे कॅपिटल अकाउंटमध्ये आहे. ठीक आहे. त्याचा काय ओपनिंग बॅलन्स वगैरे असं काय नाही आहे सध्या. ठीक आहे. ओके ओके करतो, ॲक्सेप्ट. हे कॅपिटल अकाउंट बनलं. आता दुसरं आपल्याला काय बनवायचं होतं, कॅश. एकदा आपण चेक करूया कॅश आहे का ऑलरेडी. कधी कधी बनलेले असतात. हे बघा, कॅश अकाउंट ऑलरेडी आहे. ठीक आहे. तर आपल्याला कॅश अकाउंट बनवायची गरज नाही, आपल्याला बँक अकाउंट बनवायचं आहे. तर आता हे बघा, इथे वरती मास्टर्स आहे, हे बघा इथे मास्टर्स आहे. इथे मी क्रिएटमध्ये गेलो आहे, इथे लेजरमध्ये गेलो आहे. आपल्याला काय बनवायचं होतं, बँक. आता समजा असं पकडूया की आपली HDFC बँक आहे. ठीक आहे. आता हे अंडर अंडर, आता मगाशी जसं बोललो, मगाशी ते अंडर कॅपिटल अकाउंट होतं. आता आपल्याला काय करायचं, अंडर बँक अकाउंट करायचं. ठीक आहे. तर आपण अंडर बँक अकाउंट केलं आहे. आता इथे काही सेटिंग्स आहेत, तो जे विचारतोय, जे आपल्याला ॲप्लिकेबल असेल तर आपण येस करायचे, आपल्याला ॲप्लिकेबल नसेल तर आपण नो करायचे. आता हे अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर. आता मी सध्या डेमो टाकतोय, तुमचा जो ॲक्च्युअल असेल तो तुम्ही टाकणार. ठीक आहे. स्विफ्ट कोड आहे, मग बँक नेम, मग ब्रांच आहे. ठीक आहे. मग काय बँकेचं काय बघा, अजून बघा काय चेकबुक वगैरे काय करायचं आहे. हे जे काय तुमचं ॲप्लिकेबल असेल ते तुम्ही टाकायचे, जे ॲप्लिकेबल नसेल तर तुम्ही नाही टाकायचे. सध्या आता मी हे करतोय, काय ओपनिंग बॅलन्स नाही आहे, लेजर बनवले. ठीक आहे. आता आपले लेजर बनले आहेत तिन्ही, ते पहिल्या ट्रान्झॅक्शनला जे हवे होते ते. आता आपल्याला याची एंट्री करायची आहे. आता प्रोप्रायटरने काय केलंय, कॅपिटल इंट्रोड्यूस केले, 50,000 कॅश आणि 30,000 बँक, म्हणजे टोटल 50, 60, 70, 80,000चं कॅपिटल त्यांनी इंट्रोड्यूस केलंय. तर आपल्याला एंट्री कशी मानणार आपण त्याची, त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे वाउचरमध्ये. हे बघा, ते वाउचरमध्ये गेलो, एंट्री मारली, तर आपल्याला जर्नलमध्ये जायचं आहे. आता डेबिट वॉट कम्स इन. आता पहिलं तुम्हाला हे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स आहे, ते तुम्हाला यायला पाहिजे. ते मी इथे जास्त एक्सप्लेन नाही करत आहे, कारण हे सेशन टॅलीचं आहे. तर आता शॉर्टमध्ये सांगतो. आता हे डेबिट वॉट कम्स इन. आता ते रिअल अकाउंट आहे, तर कॅश आणि बँक हे रिअल अकाउंट आहे. तर डेबिट वॉट कम्स इन म्हणजे HDFC बँक अकाउंट डेबिट. बँकमध्ये किती आलेले त्याचे, एक मिनिट मी चेक करतो, 30,000 रुपये. ठीक आहे. 30,000 रुपये. ठीक आहे.
त्याच्यानंतर कॅशमध्ये किती आले, 50,000 होते. ठीक आहे. आणि टू क्रेडिट, आता क्रेडिटमध्ये जे आहे ते ओनर्स म्हणजे त्यांनी कॅपिटल इंट्रोड्यूस केलं 80,000. नरेशनमध्ये लिहायचं बिंग कॅपिटल इंट्रोड्यूस. ठीक आहे, ही पहिली एंट्री झाली आपली. आता आपल्याला दुसरी एंट्री करायची. आता त्यांनी काय केलंय, फर्निचर आहे ना, फर्निचर ते परचेस केलंय आणि कॅशमध्ये त्याचे पेमेंट करून टाकले. ठीक आहे. आता ते कुठे करायचं, परत एकदा आपण वाउचर्समध्ये जाऊया. आता मी एक शॉर्टकट सांगतो. आता तुम्ही व्ही बघायला, तर व्ही बघितला तर तो बोल्डमध्ये आहे. ठीक आहे. तर तो बोल्डमध्ये जे असतं ना, त्याला आपण समजा व्ही टाईप केलं तर ते बरोबर वाउचरमध्ये जाणार. ठीक आहे. आता आपण काय केलंय, परचेस केलंय, तर आता आपण परत एक एंट्री मारूया. फर्निचर, मी काय बोललो, रिअल अकाउंट काय, डेबिट वॉट कम्स इन. आता फर्निचरचा तर अकाउंट नाही आहे आपल्याकडे, तर आता एक ऑप्शन आहे, परत पार्टीचा मास्टर्समध्ये क्रिएट करा, जसं आपण आधीचे 2 अकाउंट्स क्रिएट केले होते. नाहीतर अजून एक ऑप्शन आहे, ते शॉर्टकट ऑल्ट दाबायचं, ऑल्ट आणि सी. ठीक आहे. ऑल्ट सी केलं म्हणजे लेजर क्रिएशन. हे बघा, ती स्क्रीन आली जी मगाची होती ती. तर तिथे टाईप करतो फर्निचर. ठीक आहे. आता फर्निचरमध्ये हे अंडर फिक्स ॲसेट, हे आपलं फिक्स ॲसेट आहे. ठीक आहे. हे आता मी एंटर 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 करतोय, पुढे जातोय. ठीक आहे. आता फर्निचर कितीला घेतलं त्यांनी, 8,000ला घेतलं. ठीक आहे. क्रेडिट वॉट गोज आउट, आता आपण काय दिलं त्याला, कॅश दिली, म्हणजे कॅशमध्ये पेमेंट केलं. ठीक आहे. कॅश, मी फर्निचर परचेस फॉर कॅश. ठीक आहे. दुसरी एंट्री झाली. आता तिसरी एंट्री मारूया आपण, परचेस गुड्स फॉर कॅश. परचेस गुड्स फॉर कॅश. आता आपण परचेस वाउचरमध्ये जायचं त्याच्यासाठी. एक बघा, परचेस F9 पण दाबू शकतो किंवा इथे असं क्लिक पण करू शकतो. ठीक आहे. आता डेट टाकायची. आता डेट टाकूया जे असेल ते. आता ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे. पार्टी नेम परचेस गुड्स फॉर कॅश होता ना, तर कॅश टाकलं. हे काही डिटेल्स आहेत, तुमच्याकडे जे काही डिटेल्स असतील ते टाकायचे आहेत. ठीक आहे. नसतील तर आपण एंटर एंटर करायचे. ठीक आहे. आता गुड्स, तर आपल्याकडे ते लेजर नाही. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, ऑल्ट सी, आणि अंदर काय आहे, परचेस. ठीक आहे. बाकीचे डिटेल जे असतील तर तुम्ही टाकू शकता, नसतील तर एंटर करायचं. आता परचेस काय होतं याच्यामध्ये, आपण परत एकदा ट्रान्झॅक्शन बघूया. परचेस गुड्स फॉर कॅश 12,000. ठीक आहे. म्हणजे 12,000चं परचेस केलं, तर गुड्स 12,000 आणि ठीक आहे, बी गुड्स परचेस फॉर कॅश, एंटर एंटर. ही एंट्री झाली तिसरी. त्याच्यानंतर आहे परचेस गुड्स ऑन क्रेडिट. आता हे मगाशी वरती होतं आपलं परचेस गुड्स ऑन कॅश, आता आपण करतोय परचेस गुड्स ऑन क्रेडिट. क्रेडिटचा अर्थ काय, मी जसं बोललो होतो तुम्हाला, की त्याचं त्यांनी पेमेंट, आपण पेमेंट नाही केलं त्यांना, पेमेंट आपण करणार नंतर, का उद्या करू, परवा करू. त्यांनी जसं आपलं क्रेडिट पिरियड आहे त्याप्रमाणे आपण त्याला पेमेंट करू. जनरली 30 दिवसाचा असतो क्रेडिट पिरियड. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या एंट्रीमध्ये एक चेंज आहे, की आपल्याला ह्याचा रमेश ट्रेडर जो आहे त्याचा अकाउंट बनवायला लागेल. ठीक आहे. आता आपण ते करूया. आता परत परचेसमध्ये जातो मी. 25. आता कॅश नाही, कॅशच्या जागी आपल्याला ना पार्टीचं नाव ठेवायचं, कारण आता कॅश नाही, कारण आपण पेमेंट नाही केलं ना त्याला. तर आता ऑल्ट सी करतोय मी, रमेश ट्रेडर्स. ठीक आहे. आता हे अंडर काय आहे, हा आपला क्रेडिटर झाला आहे. आता हे आपला क्रेडिटर आहे. क्रेडिटर म्हणजे असा माणूस ज्याच्याकडनं आपण माल परचेस करतो त्याला म्हणतात क्रेडिटर. हे बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे. आता मी अकाउंट्स नाही शिकवते, मी टॅली शिकवतोय, म्हणून मी त्या डीपमध्ये जात नाही. पण शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडनं आपण परचेस करतोय. दुसरा, आता ह्याच्या पुढचं जे सेटिंग आहे, मेंटेन बिल बाय बिल, बिल वाईज डिटेल्स, हे नेहमी येस करायचं आहे तुम्हाला, कारण याचा पुढे उपयोग पडतो. कारण आपण जेव्हा वर्षभर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, जर आपण बिल वाईज नाही केलं तर आपल्याला समजणारच नाही कुठल्या बिलचं पेमेंट केलंय, कुठल्या बिलचं पेमेंट नाही केलंय, कुठला आउटस्टँडिंग आहे, कुठला नाही. तर हे तुम्ही करायला पाहिजे. दुसरं एक आहे क्रेडिट पिरियड. आता क्रेडिट पिरियड तुम्हाला माहिती असेल तर टाकू शकता, नाही माहिती असेल तर ब्लँक सोडा. तर जनरली मी जसं बोललो तुम्हाला, 30 दिवस क्रेडिट पिरियड जनरली असतो, पण ते प्रत्येक आपल्या आपल्या ॲग्रीमेंट बरोबर असतं.
असं काय जरुरी नाही की 30 दिवस क्रेडिट पिरियड असायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याचा ॲड्रेस आहे, तर आपण याचा ॲड्रेस डिटेलमध्ये टाकायचा आहे. सध्या मी फक्त मुंबई लिहितोय. ठीक आहे. त्याचा पिनकोड वगैरे आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे बँक डिटेल्स आहेत. आता इथे येस केलं तर त्याचे बँक डिटेल्स येतील. आपल्याला त्याचे बँक डिटेल वगैरे पण आपण स्टोअर करून ठेवतो. तर सध्या आपण शिकतोय, मी ते टाकत नाही. तसंच रमेशचा पॅन नंबर हा महत्त्वाची फील्ड आहे खूप, कारण ह्याच्यावर आपली टी-डी-एसची लायबिलिटी, इन्कम टॅक्सची लायबिलिटी वगैरे येते. त्याचा पॅन नंबर आपल्याला टाकायचा असतो. सध्या मी डेमोवाला टाकतोय. ठीक आहे. आता हे दुसरं आहे एक जीएसटी. आता जीएसटी जर त्याचा असेल तर आपल्याला टाकायचं आहे, कारण जर आपण जीएसटी नाही टाकला तर ते क्रेडिट मिळायला त्याला इश्यू होऊ शकतो, किंवा आपल्या अकाउंटिंग नीट होणार नाही. तर आपल्याला जीएसटी जर त्याच्या समोर ज्याचा असेल तर आपल्याला त्याचा जीएसटी नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. आता सध्या आपल्याकडे नाही आहे म्हणून मी टाकत नाही, पण जर असेल तर आपल्याला कंपल्सरी त्याचा जीएसटी नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. जर जीएसटी नंबर टाकला तर आपण त्याचे जीएसटी मधनं डिटेल पण फेच करू शकतो. हे नवीन ऑप्शन आलं आहे टॅली प्राईममध्ये रिसेंटली. ठीक आहे. एंटर करतो. एक्सेप्ट. आता हे क्रिएट झालं. आता जसं मी बोललो, रिसिट नंबर वगैरे काय असेल तुमच्याकडे तर टाकू शकता. सध्या मी एंटर मारून पुढे जातोय. ठीक आहे. आता काय केलं होतं आपण, गुड्स परचेस केले होते याच्याकडनं. तर आता गुड्स परचेस कितीचे केले होते आपण एकदा चेक करू. 25,000चे केले होते. ठीक आहे. 25,000 टाकलं. हे रेट वगैरे आणि क्वांटिटीचं असेल तर आता ते पण टाकू शकतो. ते आपल्या त्यासाठी आपल्याला इन्व्हेंटरी म्हणून जर बनवलं असेल ना, तर तिथे रेट आणि क्वांटिटी पण टाकू शकतो. म्हणजे 100 रुपीजचं प्रोडक्ट आहे आणि 50 क्वांटिटी घेतली तर ते टोटल अमाऊंट अप होईल. तर सध्या हे आपण बेसिक लेवलचं करतोय. सर्व्हिस सारखं गुड म्हणून मी बनवलं आहे लेजर म्हणून. हे इन्व्हेंटरी म्हणून केलं तर आपण ते पण करू शकतो. आता हां, आता मगाशी आपण बोललो होतो ना, आता एंटरमध्ये न्यू रेफरन्स हे काय आलंय, कारण आपण बिलवाईज डिटेल ऑन केलं आहे. जर बिलवाईज डिटेल ऑन नाही केलं आपण, तर मग ही स्क्रीन येणार नाही तुम्हाला. आता इथे काय होतं, आपण बेसिकली आता हे बिल आहे. आता हे जो 2 नंबर आहे ना, ते बिल नंबर आहे. तर तुम्हाला इकडे इनव्हॉइसवर जे बिल इनव्हॉइस नंबर असतो तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे. INV नंबर. ठीक आहे. आता हे मी असं टाईप केलंय, पण तुमचा जो इनव्हॉइस आला असेल त्याच्यावर जो नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आता आपण एंटर केलं, बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. एंटर करतोय. ठीक आहे. आता पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊया. त्याच्यानंतर पेड शॉप रेंट इन कॅश. एकदम सिम्पल आहे. जर्नलमध्ये आलो आहे. ठीक आहे. आता पहिला रेंटचा अकाउंट लागणार, ऑल्ट सी रेंट. आता रेंट हे काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतं. आता हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, हे अकाउंटिंगचं आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये रेंट बनवलं आहे. आता रेंट किती होतं एकदा परत चेक करूया. 6,000 रुपये आणि कॅशमध्ये दिले. ठीक आहे. रेंट 6,000. आता हा इथे अकाउंटिंगचा कुठला रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ठीक आहे. इथे पण आपण बिल वाईज करू शकतो, कारण रेंटचं बिल आलं आपल्याला तर आपण ते बिल वाईज करू शकतो. ठीक आहे. आणि इथे आपण कॅश बिल रेंट पेड इन कॅश एंटर. आता पुढचं